सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही। सभापती उपसभापती निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली होती। त्यानुसार ती प्रक्रिया पार पडली, परंतु निवडीसाठी आवश्यक असलेले संचालकांचे संख्याबळ नसल्याने सभा तहकूब करण्यात आली। याबाबत अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला असून त्यांच्या निर्णयानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल असं अध्याशी अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सांगितलंय। यशवंत शेतकरी पॅनलचे 8 व शेतकरी पॅनलचा 1 असे 9 संचालक गैरहजर राहिल्यानं सभापती उपसभापती निवडीची सभा कोरम अभावी तहकूब झाली आहे। 2 दिवसांपासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही पॅनलकडून पुढील तारखेबाबत दावे प्रतिदावे केले जात होते, परंतु अद्यापर्यंत कुठलाही निर्णय न झाल्याचं अध्यासी अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सांगितलंय। सटाणा बाजार समिती सभापती उपसभापती तहकूब झालेल्या निवडीच्या पुढील प्रक्रियेसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आलाय। याबाबत लीगल कायद्यामध्ये स्पष्ट काहीही तरतूद नसल्यानं राज्य प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानंतर पुढील प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी आवाज बागलांचा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय।